हे बघा, पोलिसांना तपासायचा असेल, जर तो माणूस जिवंत असला तर 24 तासामध्ये तो सापडेल. माझं मत तसं. काही प्रकरण आधीचे जर बघितले तर जो माणूस नसेलच तो काय सापडणार नाही, हा मूळ विषय ह्याच्यातला. म्हणून ह्या सर्व तपासामध्ये अजून काही खालीवर होऊ नये. जे काही मोबाईल सापडले नाहीत की अनेक अजून काही विषय असतील. आता ह्या सगळे तिन्ही जणांचं बोलले होते, हे सगळं बघितलंय लोकांनी. त्याच्यामुळे त्यांना गुन्ह्यात घेतलं पाहिजे, अटक झाली पाहिजे. मी तुम्हाला आत्ताच बोलताना सांगितलं, जो माणूस जिवंत आहे तो पोलिसांनी ठरवलं तर 24 तासात सापडू शकतो. म्हणजे काहीतरी त्याच्या जीवाला झाला असणार. काल राजेश्वर चव्हाणांनी असं एक वक्तव्य केलं आहे की आमच्या नेत्यावर जर आरोप कराल तर आम्ही जसं तसं उत्तर देऊ. हे बघा, आम्ही ह्याच्यामध्ये सुरुवातीपासून राजकारण करत नाही. तपासाची दिशा किंवा गावात आल्यानंतर जे ते त्यांचे कुटुंबाचे लोक सांगतात किंवा जी परिस्थिती एक लोकप्रतिनिधी म्हणून येते, तुम्ही आरोप करा, काय हरकत नाही. पण आम्ही सातत्याने सांगतो, अहो सभागृहामध्ये हा पहिल्यांदा महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये हा विषय झाला असेल की सर्व पक्षाचे आमदार बोलले. मग तिथं काय राजकारण दिसलं? म्हणजे आम्ही विरोधी बाकावरती, सत्ताधारी सुद्धा ह्या विषयावरती तडतडीने बोललेत की कुठं सगळ्यांनी माहिती घेतलीच असेल ना. एखादा लोकप्रतिनिधी सभागृहात गेल्यानंतर तो सुद्धा पूर्ण माहिती घेऊन विश्वासाने त्या विषयावरती मांडतो. हीच वस्तुस्थिती आहे ना, हीच वस्तुस्थिती आहे की काही लोकांमुळं हा सगळा विषय पुढे येतो. मग अशा लोकांनी जर राजीनामे दिले तर ह्या तपासामध्ये प्रशासन सुद्धा मोकळी श्वास घेईल आणि पूर्ण ताकदीने काम करेल. काय वाटतं की अन्नत्यागासारखं एक कठोर आंदोलन आज देशमुख कुटुंबीय सहभागी झालंय, गावकरी सोबत आहे, आणि अशा परिस्थितीमध्ये जिथे संतोष देशमुख यांची हत्या होऊन केवळ 70-75 दिवस झाले, या पार्श्वभूमीवरती आपण वैयक्तिक अशी मागणी करतो सरकारकडे, प्रशासनाकडे? नाही, आम्ही सर्वजणच मागणी करतोय. या कुटुंबाला न्याय देण्यासाठी आम्ही सर्वजण मागणी करणार.